हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला ग्रुपमध्ये फटाफट जॉईन हो. तो आपण सोमवारपासून ऑफलाईन आणि ऑनलाईन फॉर्ममध्ये दोन्ही क्लासेस चालू केलेले आहेत. केमिस्ट्री पार्ट 2 मधला आपण 11वा टॉपिक म्हणजे सेकंड टॉपिक म्हटलं तरी त्याला चालेल, अल्कोहोल, फिनॉल आणि इथर्स हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा सेकंड टॉपिकला सुरुवात केलेली आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये आपण स्टडी केला की अल्कोहोल कशाला म्हणायचं, त्याचा जनरल फॉर्म्युला, क्लासिफिकेशन ऑफ अल्कोहोल, त्याचे 4 टाइप्स, मोनोहायड्रिक अल्कोहोल, डायहायड्रिक, ट्रायहायड्रिक आणि पॉलिहायड्रिक अल्कोहोल्स. त्यानंतर आपण पाहिले त्याच्यामध्ये क्लासिफिकेशन बेस्ड ऑन मोनोहायड्रिक अल्कोहोल्स ऑन द बेसिस ऑफ देअर हायब्रिडायझेशन, CsP3OH बॉन्ड आणि CsP2OH बॉन्ड. CsP3OH बॉन्ड मध्ये आपण 9 टाइप्स पाहिले, प्रायमरी, सेकंडरी, टर्शियरी अल्कोहोल, अलिलिक प्रायमरी, अलिलिक सेकंडरी आणि अलिलिक टर्शियरी अल्कोहोल, बेंजिलिक प्रायमरी, बेंजिलिक सेकंडरी आणि बेंजिलिक टर्शियरी अल्कोहोल आणि विनिल अल्कोहोलचा आपण स्टडी केला. आजच्या थर्ड लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत नोमेनकल्चर ऑफ अल्कोहोल्स. नोमेनकल्चर म्हणजे नामकरण करणे. पहा, नोमेनकल्चर ऑफ अल्कोहोल्स की अल्कोहोल या कंपाऊंडचे आपल्याला टाइप्स नोंद झाले, त्याचा जनरल फॉर्म्युला नोंद झाला आणि त्याच्यामध्ये असणारे त्याची डेफिनेशन आपल्याला माहित झाली. मग आता ह्या कंपाऊंडचं रिएक्शन लिहित असताना आपण कोणकोणत्या प्रकारचे नाव देऊ शकतो, तर त्याच्यामध्ये आपल्याला नोमेनकल्चरचा स्टडी करायचा. मीन्स नोमेनकल्चर ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स की मोनोहायड्रिक अल्कोहोलचे आपल्याला नोमेनकल्चर पाहिजे आहेत. याच्यामध्ये फर्स्टली आपल्याला पाहिजे व्हॉट आर द कॉमन और ट्रायव्हल नेम सिस्टीम ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स. व्हॉट इज द कॉमन नेम्स और ट्रायव्हल नेम्स ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स की एखादा जर मोनोहायड्रिक अल्कोहोल असेल तर त्याचं कॉमन आणि ट्रायव्हल नेम आपण कशा प्रकारे लिहितो. पण कॉमन नेम लिहित असताना आपण त्याच्या ओरिजिनचा किंवा त्याच्यामध्ये असणारे जे पॅरेंट अल्केन आहे त्याचा यूज करतो आणि आयुपॅक नेम लिहित असताना आपण इंटिजरचा यूज करत असतो. फ्युचरमध्ये 2 मार्काला तुम्हाला बोर्डामध्ये नोमेनकल्चर विचारले जातात. पहा, ज्याच्यामध्ये आपण इंटिजरचा यूज करतो त्याला म्हणतो आपण आयुपॅक सिस्टीम आणि ज्याच्यामध्ये विदाउट इंटिजरचं नोमेनकल्चर असतं त्या कंपाऊंडला म्हणतो आपण कॉमन नेम सिस्टीम. याच्यामध्ये अल्कोहोलचा स्टडी करत असताना आपल्याला काही कॉमन नेमचे रूल्स पाहिजेत. पहा, अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. काय असतो अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला? ROH मीन्स द कॉमन नेम ऑफ अल्कोहोल्स आर रिटर्न इन अल्किल अल्कोहोल फॉर्म. जर आपल्याला अल्कोहोलचा जनरल फॉर्म्युला माहित असेल तर हा जनरल फॉर्म्युला आहे आणि याचं कॉमन नेम लिहित असताना फर्स्टली रिटर्न द अल्किल ग्रुप नेम देन फॉलोड बाय द वर्ड अल्कोहोल की पहिल्यांदा अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आणि शेवटी कोणता वर्ड टाकायचा तुम्ही, अल्कोहोल हा शब्द त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो. पण दिलेला अल्कोहोल जर प्रायमरी असेल देन यूज्ड ॲज अ प्रिफिक्स एन. दिलेला अल्कोहोल जर प्रायमरी असेल तर आयसोचा यूज करू शकतो किंवा न्यूज. मीन्स इन प्रायमरी अल्कोहोल्स द नेम्स आर रिटर्न ॲज यूज्ड ॲज अ प्रिफिक्सेस, स्ट्रेट चेन फॉर एन, आयसो फॉर आयसो आणि न्यू. की एखादा कंपाऊंड जर प्रायमरी अल्कोहोल असेल आणि त्या प्रायमरी अल्कोहोलचं जर आपल्याला कॉमन नेम लिहायचं असेल तर आपण अल्किल अल्कोहोल फॉर्म मध्ये तर नाव लिहितोच, पण एखादा प्रायमरी अल्कोहोल असेल तर कोणते प्रिफिक्स यूज करायचे, यन, आयसो आणि न्यू. दिलेला अल्कोहोल जर तुमचा सेकंडरी अल्कोहोल असेल तर आपण कोणता प्रिफिक्स यूज करतो, सेक हा प्रिफिक्स यूज करतो. आणि दिलेला अल्कोहोल जर तुमचा टर्शरी असेल तर आपण टर्श किंवा स्मॉल टी चा त्याच्यामध्ये यूज करत असतो. म्हणजे आपल्याकडे 3 प्रकारचे अल्कोहोल होते, प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल आणि टर्शरी अल्कोहोल. या सर्व अल्कोहोलचं, मोनोहायड्रिक अल्कोहोलचं जर आपल्याला कॉमन नेम लिहायचं असेल तर कोणत्या 2 शब्दामध्ये लिहिणार, फर्स्टली रिटर्न द अल्किल ग्रुप नेम देन फॉलोड बाय द वर्ड अल्कोहोल. मीन्स कॉमन और ट्रायव्हल नेम ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल्स आर रिटर्न इन अल्किल अल्कोहोल फॉर्म. कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार, अल्किल अल्कोहोल फॉर्म मध्ये लिहिणार. दिलेला अल्कोहोल जर प्रायमरी अल्कोहोल असेल तर आपण यन अल्किल अल्कोहोल म्हणणार, आयसो अल्किल अल्कोहोल म्हणणार किंवा निओ अल्किल अल्कोहोल्स म्हणणार जर प्रायमरी असेल तर. दिलेला अल्कोहोलचा टाइप सेकंडरी असेल तर आपण सेकंडरी अल्किल अल्कोहोल म्हणणार आणि दिलेला अल्कोहोलचा टाइप जर टर्शरी असेल तर आपण टर्शरी अल्किल अल्कोहोल म्हणू शकतो. म्हणजे या फॉर्म मध्ये आपण त्या अल्कोहोलचं नाव लिहू शकतो. अल्कोहोल्स विथ 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स आर नेम्ड ॲज अ ग्लायकॉल्स. आणि दिलेल्या अल्कोहोल्स मध्ये जर 2 हायड्रॉक्सिल ग्रुप असतील मीन्स अल्कोहोल्स कंटेन 2 हायड्रॉक्सिल ग्रुप्स. अल्कोहोल कंटेन्स 2 hydroxyl groups are present
their name are written in glycols form. त्याचं नाव कोणत्या फॉर्म मध्ये लिहायचं? ग्लायकॉल फॉर्म मध्ये लिहायचं. आपल्याला माहित आहे डायहायड्रिक अल्कोहोल्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ग्लायकॉल्स. की डायहायड्रिक अल्कोहोल आपण काय म्हणतो? ग्लायकॉल म्हणतो. असा जर एखादा कंपाऊंड असेल की ज्या अल्कोहोल मध्ये 2 हायड्रॉक्सिल ग्रुप जर प्रेझेंट असतील तर त्यावेळेस त्याचं कॉमन नेम आपण ग्लायकॉल फॉर्म मध्ये लिहू शकतो. काय लक्षात? मग आता याच्यामध्ये आपल्याला काही एक्झाम्पल पाहिजेत पहा. हे झाले त्याचे रूल्स. कसं नाव लिहिणार तुम्हाला विचारलं, हाऊ टू रिटर्न द कॉमन नेम ऑफ अल्कोहोल्स. तर काय लिहिणं सांगणार त्याचा आन्सर, द कॉमन और ट्रायवल नेम ऑफ अल्कोहोल्स आर रिटर्न इन अल्किल अल्कोहोल फॉर्म. Which types of prefixes are used to return the common name of primary alcohol? The common name of primary alcohols are written in used as a prefix n, iso and neo. In secondary alcohol used as a prefix sec. Every tertiary alcohol used as a prefix ters or small t. तर अशा वेगळ्या प्रकारच्या प्रिफिक्स आपण त्याच्यामध्ये काय करत असतो? यूज करत असतो. आता पहा याच्यामध्ये आपल्याला काय एक्झाम्पल शिकायचे आहेत कॉमन नेमचे. जे तुमच्या टेक्स्टबुक मध्ये आहे तेच एक्झाम्पल आहे, कारण ते आपल्याला बोर्डामध्ये विचारतात बघा. समजा तुम्हाला दिलेला आहे फर्स्ट कंपाऊंड CS3OH. याचं कॉमन नेम लिहायचे ना सगळ्याचे. मग इथं अल्किल ग्रुप कोणता आहे? मिथिल. मिथिलला OH जोडलेला आहे म्हणजे शेवटी शब्द कोणता टाकायचा? अल्कोहोल. म्हणजे काय नाव तयार झालं? मिथिल अल्कोहोल्स. दुसरं एक्झाम्पल घेऊ शकतो CS3CS2OH. अल्किल ग्रुप कोणता आहे? C2H5 म्हणजेच काय असतो? इथिल असतो. आणि OH ग्रुप आहे. OH ग्रुप असेल म्हणजे काय नाव लिहितो आपण? अल्कोहोल. म्हणजे काय नाव तयार होईल? इथिल अल्कोहोल. मग आता हा झाला फर्स्ट आणि सेकंड कंपाऊंडच्या बाबतीत. आपण कोणता प्रिफिक्स घेतला का? नाही. आता 2 पेक्षा जास्त कार्बन असेल तर आपण प्रिफिक्स यूज करू शकतो. समजा तिसरं एक्झाम्पल आहे CS3CS2 आणि OH. 2 पेक्षा जास्त कार्बन आहेत. किती कार्बन आहेत? 3. स्ट्रेट चेन आहे म्हणून एन प्रिफिक्स घ्यायचा. आणि पॅरेंट नेम काय त्याचं? प्रोपेन. प्रोपेन मधला एक हायड्रोजन OH ने रिप्लेस केला म्हणजे प्रोपिल ग्रुप तयार झाला. आणि OH आहे म्हणून अल्कोहोल लिहायचं. म्हणजे काय तयार होईल पाहिजे? एन प्रोपिल अल्कोहोल्स म्हणतो आपण याला. एन प्रोपिल अल्कोहोल. स्ट्रेट चेन आहे म्हणून एन प्रिफिक्स. 3 कार्बनचं पॅरेंट नेम काय आहे? प्रोपेन. प्रोपेन मधला ए ने कशाने रिप्लेस करायचा? YL ने. म्हणजे काय तयार झालं? प्रोपिल. आणि इथं OH ग्रुप आहे म्हणजे अल्कोहोल आहे. आता याचा दुसरा टाइप आपल्याला लिहिता येतो CS3CH CS3OH. OH हा सेकंडरी कार्बनला युजड आहे, जोडलेला आहे. म्हणजे प्रिफिक्स काय घेणार? सेक. 3 कार्बन आहेत म्हणून अल्किल ग्रुप काय असेल? प्रोपिल. आणि OH ग्रुप आहे म्हणजे काय म्हणणार आपण? सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल. किंवा त्याचं दुसरं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल्स. त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल पाहू शकतो याच्यामध्ये CS3CS2 CH2 आणि OH. 4 कार्बन आहेत पण स्ट्रेट चेन मध्ये आहेत. म्हणजे काय यूज करणार? एन प्रिफिक्स यूज करणार. ब्युटेनचं कन्व्हर्जन कशामध्ये होईल? ब्युटाइल मध्ये होईल. आणि OH ग्रुप आहे म्हणजे काय नाव तयार होईल? एन ब्युटिल अल्कोहोल्स. काय म्हणतो त्याला आपण? एन ब्युटिल अल्कोहोल. याचा सेकंडरी फॉर्म आपल्याला लिहिता येतो CS3CH2 CHOH आणि CS. सेकंडरी कार्बनला OH जोडलेला आहे आणि 4 कार्बन आहेत म्हणून याचं नाव काय तयार होईल? सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. काय म्हणणार याला? सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. नंतर याचा नेक्स्ट टाइप लिहिता येतो. समजा ऍडजेसंट कार्बनला जर एक CS3 असेल म्हणजे इकडून 2 नंबरच्या टर्मिनलच्या शेजारच्या कार्बनला जर एक मिथिल ग्रुप असेल आणि इथं अशा प्रकारचं स्ट्रक्चर असेल. समजा या फॉर्म मध्ये स्ट्रक्चर असेल CS2OH. मग ऍडजेसंट कार्बनला जर एक मिथिल ग्रुप असेल तर हा कार्बन झाला टर्शरी, कारण 1, 2 आणि 3 कार्बनला जोडलेला आहे. म्हणजे हा जो ग्रुप आहे तो काय झाला तुमचा? टर्शरी. याचं नाव लिहित असताना प्रिफिक्स यूज करतो आपण आयसो. टोटल कार्बन आहे 4 म्हणजे अल्किल नेम काय झालं? ब्युटिल. आणि OH आहे म्हणजे काय नाव तयार होईल? आयसो ब्युटिल अल्कोहोल. लक्षात? ऍडजेसंट कार्बनला एक मिथिल ग्रुप आहे
एथ मिथिल ग्रुप आहे म्हणजे आयसो हा प्रिफिक्स यूज करायचा. टोटल कार्बन किती दिसतात इथं 4 म्हणजे आयसो ब्युटिल अल्कोहोल. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ शकतो. जर समजा ऍडजस्टंट कार्बनला 2 मिथिल असतील अशा प्रकारे आणि इथं OH असेल. ऍडजस्टंट कार्बनला जर 2 मिथिल ग्रुप असतील तर आपण निओ हा प्रिफिक्स यूज करतो आणि टोटल कार्बन किती आहेत 5 म्हणजे निओ पेंटिल आणि OH च्या जागी काय लिहिणार आपण अल्कोहोल्स. ऍडजस्टंट कार्बनला 1 मिथिल असेल तर आयसोब्युटिल अल्कोहोल तयार झाला आणि ऍडजस्टंट कार्बनला 2 मिथिल होते म्हणून याचं नाव काय तयार झालं निओपेंटिल. जे 2 मिथिल असेल तर निओ हा प्रिफिक्स यूज करायचा आणि 1 मिथिल असेल तर आयसो, स्ट्रेट चेन असेल तर एन आणि सेकंडरी फॉर्म मध्ये असेल तर सेक. आता एक शेवटचं एक्झाम्पल दाखवतो टर्शरी फॉर्म मध्ये कसं लिहायचं. CCS3 CS3OH हा OH ग्रुप डायरेक्ट तुमचा टर्शरी कार्बनला अटॅच आहे. टोटल कार्बन 4 आहेत म्हणून याचं नाव काय तयार होईल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. काय म्हणायचं याला टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. कारण हा जो OH आहे तो टर्शरी कार्बनला अटॅच आहे. ह्याला टर्शरी कशामुळे म्हटलं की हा अदर 3 कार्बनला अटॅच आहे म्हणून हा काय झाला तुमचा टर्शरी. आणि शेवटच्या रूलचं एक्झाम्पल आहे ग्लायकॉल फॉर्म मध्ये कसं लिहायचं पहा. CS2OH आणि CS2OH 2 कार्बन आहेत म्हणजे याचं पॅरेंट नेम असेल इथिलीन आणि 2 OH आहे म्हणून याला आपण शेवटी शब्द काय टाकतो ग्लायकॉल. म्हणजे काय नाव तयार होईल इथिलीन ग्लायकॉल हे त्याचं नाव तयार होईल. त्यानंतर तुम्ही याच्यामध्ये दुसरं एक्झाम्पल घेऊ शकता प्रोपिलिन ग्लायकॉलचं पहा. दुसरं एक्झाम्पल कोणतं घेऊ शकता तुम्ही प्रोपिलिन ग्लायकॉलचं एक्झाम्पल घेऊ शकता. समजा इथे लिहितो मी CS2OH CS2 आणि CS2OH 3 कार्बन आहेत म्हणून याचं नाव काय घेतो आपण प्रोपिलिन. पण त्याच्यामध्ये 2च OH ग्रुप आहेत म्हणून याला म्हणायचं प्रोपिलिन ग्लायकॉल. तर हे जे एक्झाम्पल आहे ते कशाचे आहे तुमचे कॉमन नेमचे. स्क्रीनशॉट काढून घ्या. राहिलं लक्षात इथिल अल्कोहोल एन प्रोपिल अल्कोहोल सेकंडरी प्रोपिल अल्कोहोल एन ब्युटिल अल्कोहोल सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल आयसोब्युटिल अल्कोहोल निओपेंटिल अल्कोहोल टर्शरी ब्युटिल अल्कोहोल आणि इथिलीन ग्लायकॉल आणि याचं नाव काय आहे प्रोपिलिन ग्लायकॉल. आता याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट टाईप आहे नॉमेनकल्चरचा. व्हॉट आर द कार्बिनॉल सिस्टीम्स. एक नवीन सिलेबस मध्ये हे सिस्टीम आलेले आहे पहा. जनरली ओल्ड सिलेबस मध्ये फक्त 2च नॉमेनकल्चर होते. एक होता कॉमन नेम सिस्टीम आणि दुसरा IUPAC सिस्टीम. पण या टॉपिक्स मध्ये एक नवीन सिस्टीम आलेली आहे आणि ती सिस्टीम आलेली म्हणजे परीक्षेमध्ये 1 मार्काला विचारू शकतात. दुसरी सिस्टीम आहे याच्यामध्ये व्हॉट आर द कार्बिनॉल सिस्टीम. कार्बिनॉल सिस्टीम कशाला म्हणायचं. कार्बिनॉल सिस्टीम ऑफ नोमेनकल्चर. कार्बिनॉल फॉर्म मध्ये आपण मोनोहेड्रिक अल्कोहोलचं नाव कशा प्रकारे देऊ शकतो हे आपल्याला याच्यामध्ये स्टडी करायचं पहा. मग आता कार्बिनॉल सिस्टीम कशाला म्हणायचं. इन दिस सिस्टीम alcohols are considered as की कार्बिनॉल सिस्टीम मध्ये आपल्याला एक अल्कोहोल कन्सिडर करायचा. कन्सिडर ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल which is called as carbinol. आता कार्बिनॉल कशाला म्हणायचं ते तुम्हाला सुरुवातीला माहित पाहिजे बरोबर. म्हणजे कार्बिनॉल सिस्टीम मध्ये अल्कोहोल हा कशाचा डेरिव्हेटिव्ह कन्सिडर केलेला आहे. इट इज कन्सिडर ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल. की मिथिल अल्कोहोलचा जो डेरिव्हेटिव्ह असेल त्या डेरिव्हेटिव्हला आपण कार्बिनॉल सिस्टीम म्हणतो पहा. And the alkyl group attached to the carbon carrying OH group are named as alphabetical order. Then the suffix carbinol is added. की याच्यामध्ये पाय सिलेक्टिव्ह एक्झाम्पल जर पाहिलं तर समजा तुमचा मिथिल अल्कोहोलचा डेरिव्हेटिव्ह असेल. समजा तुम्हाला दिलेला असेल CH3CHH. समजा सुरुवातीपासून दाखवतो पहा.
समजा तुम्हाला दिलेला आहे CH3OH, काय म्हणतो आपण याला, मिथिल अल्कोहोल. मग मिथिल अल्कोहोलचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला तयार करायचा आणि जो मिथिल अल्कोहोलचा डेरिव्हेटिव्ह असेल त्याच्यापासून आपल्याला कार्बोनॉलचं एक्झाम्पल तयार करायचं. ह्याचं नाव काय तयार झालं तुमचं, मिथिल अल्कोहोल, बरोबर. घ्या मिथिल अल्कोहोलचा डेरिव्हेटिव्ह तयार करायचं. कसं एक्झाम्पल लेणार याच्यामध्ये पहा, इथला एक हायड्रोजन जर आपण मिथिलने रिप्लेस केला तर या कार्बनवर किती हायड्रोजन शिल्लक राहिले, 2, आणि हा OH. ज्या कार्बनला OH अटॅच आहे हा जो कार्बन असणार आहे या कार्बनला म्हणतो आपण कार्बिनॉल कार्बन. काय म्हणायचं याला, कार्बिनॉल कार्बन. याचं नाव लिहित असताना काय लिहिणार तुम्ही, इकडे एक मिथिल ग्रुप जोडलेला आहे आपण, बरोबर. म्हणजे याचं नाव काय तयार होईल, मिथिल कार्बिनॉल. काय नाव तयार होईल याचं, मिथिल कार्बिनॉल. कारण मिथिल अल्कोहोल मधला एक हायड्रोजन आपण मिथिलने रिप्लेस केला म्हणजेच कार्बिनॉल आपण काय म्हणतो, द डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल. की मिथिल अल्कोहोल पासून आपण हा कंपाऊंड तयार केला CH3CH2OH. इथिल अल्कोहोलला आपण कार्बिनॉल सिस्टीम मध्ये काय म्हणतो, मिथिल कार्बिनॉल्स म्हणतो. त्यामुळे त्याला आपण मिथिल कार्बिनॉल. नंतर तुम्हाला एन प्रोपिल अल्कोहोल दिला. समजा इथं मी एक हायड्रोजन इथिल ग्रुपने रिप्लेस केला आणि इथं OH जोडला, बरोबर. मग ज्या कार्बनला OH अटॅच आहे तो कार्बन म्हणजे काय झाला तुमचा, कार्बिनॉल कार्बन झाला, बरोबर. हा काय झाला तुमचा, कार्बिनॉल कार्बन. आणि इकडे अल्किल ग्रुप कोणता आहे तुमचा, इथिल. मग याचं नाव काय तयार होईल, इथिल कार्बिनॉल. काय म्हणायचं याला, इथिल कार्बिनॉल म्हणायचं. इथं CH2 ग्रुपला मिथिल होता म्हणून याचं नाव मिथिल कार्बिनॉल. इथं CH2 ग्रुपला इथिल जोडला म्हणून याला काय म्हणणार आपण, इथिल कार्बिनॉल. पण तुमच्या बुक मध्ये इंटेक्स मध्ये असा एक क्वेश्चन आहे, व्हॉट इज द कार्बिनॉल नेम ऑफ टर्शरी ब्युटिल अल्कोहोल. जर आपण मिथेन वरचे तिन्ही हायड्रोजन जर मिथिलने रिप्लेस केले तर टर्शरी ब्युटिल अल्कोहोल याचं कॉमन नेम तयार होतं, बरोबर. या टर्शरी ब्युटिल अल्कोहोलचं कार्बिनॉल सिस्टीम मध्ये नाव काय आहे. हा कार्बन काय झाला रे सेंटरचा, कार्बिनॉल कार्बन, बरोबर. हा काय झाला तुमचा, कार्बिनॉल कार्बन झाला. आणि त्यातले 3 हायड्रोजन आपण 3 मिथिलने रिप्लेस केले म्हणजे याचं नाव काय तयार होईल, ट्राय मिथाइल कार्बिनॉल. काय नाव तयार झालं याचं, ट्राय मिथाइल कार्बिनॉल याचं नाव तयार होतं. म्हणजे कार्बिनॉल सिस्टीम मध्ये जर आपल्याला एखाद्या अल्कोहोलचं नाव लिहायचं असेल, दिस अल्कोहोल्स आर कन्सिडर ॲज अ डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल. आणि मिथिल अल्कोहोलचा जे डेरिव्हेटिव्ह आहे त्याला आपण कार्बिनॉल्स म्हणतो. पहिल्यांदा आपण मिथिल अल्कोहोल कन्सिडर केला. मिथिल अल्कोहोल मधला एक हायड्रोजनने मिथिलने रिप्लेस केला म्हणजे हा कार्बन तुमचा कार्बिनॉल कार्बन झाला. त्याला अल्किल ग्रुप मिथिन आहे आणि शेवटी कार्बिनॉल शब्द टाकायचा म्हणजे मिथिल कार्बिनॉल नाव तयार झालं. याच मिथिल अल्कोहोल मधला एक हायड्रोजन आपण इथिल ग्रुपने रिप्लेस केला. हा कार्बन कार्बिनॉल कार्बन आहे आणि याचं नाव तयार झालं इथिल कार्बिनॉल. मिथिल अल्कोहोल मधले 3 हायड्रोजन आपण 3 मिथिलने रिप्लेस केले. हा कार्बिनॉल कार्बन आहे याचं नाव तयार होईल ट्रायमिथिल कार्बिनॉल. तर अशा प्रकारे आपण या कार्बिनॉल सिस्टीम मध्ये याचं नाव देऊ शकतो आणि ह्या तिन्ही पैकी एक तुम्हाला 1 मार्काला कॉमन कार्बिनॉल सिस्टीमचं नाव विचारू शकतात. इथिल अल्कोहोलला म्हणतो आपण मिथिल कार्बिनॉल, एन प्रोपिल अल्कोहोलला म्हणतो आपण इथिल कार्बिनॉल आणि टर्शियरी ब्युटिल अल्कोहोलला म्हणतो आपण ट्रायमिथिल कार्बिनॉल. स्क्रीनशॉट काढून घ्या. आता याच्यानंतर तिसरा टाइप पाहायचा, द नोमेनकल्चर इन आयुपॅक सिस्टीम. आयुपॅक सिस्टीम मध्ये आपल्याला अल्कोहोलचं नाव कसं लिहिता येईल. नोमेनकल्चर ऑफ मोनोहायड्रिक अल्कोहोल मध्ये काय पाहायचं तिसरा टाइप, आयुपॅक सिस्टीम. आता आयुपॅक सिस्टीमचं तुम्हाला लॉंग फॉर्म 11 पासून माहिती आहे पहा, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री नोमेनकल्चर. आयुपॅकचं लॉंग फॉर्म काय आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. की आंतरराष्ट्रीय दर्जावर एक समिती स्थापन केलेली आहे. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे समिती मेंबर असतील आणि त्यांनी पॅरेंट अल्केन आणि इंटिजरचा यूज करून एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडला जे नाव दिलेलं आहे त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडच्या नावाला आपण काय म्हणतो, आयुपॅक सिस्टीम.
जसं आपण सुरुवातीला कॉमन नेम सिस्टीम पाहिले, तिथे इंटिजर आला का? कधी नाही आला. ज्याच्यामध्ये इंटिजर येत नाही त्या कंपाऊंडला म्हणायचं कॉमन नेम सिस्टीम किंवा ट्रायव्हल नेम सिस्टीम. आणि ज्याच्यामध्ये इंटिजर आणि पॅरेंट नेम येते त्याला म्हणायचं आयुपॅक सिस्टीम. आणि तिसरा नवीन टाईप काय होता? कार्बिनॉल सिस्टीम. कार्बिनॉल सिस्टीम मीन्स डेरिव्हेटिव्ह ऑफ मिथिल अल्कोहोल, की मिथिल अल्कोहोलच्या डेरिव्हेटिव्हलाच आपण काय म्हणतो? कार्बिनॉल सिस्टीम नोमेनकल्चर म्हणत असतो. राहिलं याचं लक्षात. याच्यामध्ये काय रूल्स आहेत की मोनोहायड्रिक अल्कोहोलचं आयुपीएसी नेम कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार यासाठी काही रूल्स आहेत. याच्यामध्ये फर्स्ट रूल आहे द सिलेक्ट अँड लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन ऑफ कार्बन ॲटम्स कंटेनिंग अल्कोहोल ॲज अ फंक्शनल ग्रुप, की अशी एक चेन सिलेक्ट करा की ज्याच्यामध्ये अल्कोहोल हा फंक्शनल ग्रुप प्रेझेंट असला पाहिजे. म्हणजे रोल नंबर फर्स्ट काय सांगतो पा? सिलेक्ट अँड लॉंगेस्ट continuous chain of carbon atoms containing alcohol as a functional groups. काय सांगतो रोल नंबर फर्स्ट? select and longest continuous chain of carbon atoms containing alcohol as a functional group, की अशी एक चेन सिलेक्ट करायची जे की तुम्हाला ऑलरेडी पेपर मध्ये दिलेले असते की ते स्ट्रक्चर असतं, अल्कोहोलचं स्ट्रक्चर आहे. रूल नंबर सेकंड काय सांगतो का? In selected compounds, numbering begins from nearest to the alcoholic functional group. जो काही तुम्ही कंपाऊंड सिलेक्ट केलेला आहे त्या कंपाऊंडला नंबरिंग देत असताना ज्या साइड कडून तुम्हाला अल्कोहलिक फंक्शनल ग्रुप क्लोज वाटतो त्या साइड कडून नंबरिंग द्यायची. मीन्स इन सिलेक्टेड कंपाऊंड्स द नंबरिंग बिगिन्स फ्रॉम नियरेस्ट टू द OH ग्रुप, की ज्या साइड कडून OH ग्रुप क्लोज वाटतो त्या साइड कडून नंबरिंग द्यायची. आता समजा मी या साइड कडून नंबरिंग दिली तर 1, 2 आणि 3, म्हणजे OH किती नंबरला यायला लागला? 3 ला. या साइड कडून नंबरिंग दिली तर 1, 2, 3, 4, म्हणजे इकडून किती नंबरला? 2. पण लोएस्ट पोझिशन कोणती येते? येते, बरोबर. म्हणजे काय नंबरिंग येईल? 1, 2, 3 आणि 4. इन सिलेक्टेड कंपाऊंड्स नंबरिंग बिगिन्स फ्रॉम नियरेस्ट टू दी OH ग्रुप. रूल नंबर थर्ड आहे पा. In selected compounds consider as a parent alkane name. जेवढ्या कार्बनला तुम्ही नंबरिंग दिले त्याचं पॅरेंट अल्केन नेम कन्सिडर करायचं. किती कार्बनला नंबरिंग दिली? 4, म्हणजे पॅरेंट नेम काय झालं? ब्युटेन. 5 कार्बनला नंबरिंग दिली असती तर पॅरेंट नेम काय आलं असतं? पेंटेन. 6 कार्बनला नंबरिंग दिली असती तर पॅरेंट नेम काय आलं असतं? हेक्झेन. म्हणजे इथे आपण 4 कार्बनला नंबरिंग दिली म्हणजे पॅरेंट नेम काय आलं? ब्युटेन. रूल नंबर 4 आहे in selected parent alkanes the word is replaced by OL, की जो काय तुम्ही पॅरेंट अल्केन सिलेक्ट केलेला आहे त्याच्यामधला वर्ड ई हा कशाने रिप्लेस करायचा? इज रिप्लेस्ड बाय OL अँड पोझिशन ऑफ द OH ग्रुप रिटर्न बिफोर द OL. आणि OH ची पोझिशन कशाच्या अगोदर लिहायची? OL च्या अगोदर लिहायची. मग किती नंबरला OH इथं? 2 नंबरला. म्हणजे काय नाव तयार होईल? ब्युटेन. ईच्या जागी काय लिहायचं? OL. आणि OL च्या अगोदर याची पोझिशन लिहायची ब्युटेन टू OH. म्हणून या 4 रूलच्या आधारे लक्षात राहू द्या. द आयुपॅक सिस्टीम द नेम ऑफ अल्कोहोल्स आर रिटर्न इन अल्कॅनॉल फॉर्म, की अल्कोहोलचं आयुपॅसी नेम हे अल्कॅनॉल फॉर्म मध्ये लिहिलं जातं. म्हणजे अल्केन मधला ई हा वर्ड कशाने रिप्लेस करायचा? OL. OH ची पोझिशन OL च्या अगोदर लिहायची. 2 नंबर होते म्हणून इथं 2 घेतली. 3 नंबरला OH असेल तर 3 घ्यायचं. आणि जेवढ्या कार्बनला नंबरिंग दिले तेवढं पॅरेंट अल्केन नेम कन्सिडर करायचं. आणि कन्सिडर केलेल्या पॅरेंट अल्केन मधनं ईच्या जागी आपण कोणता शब्द टाकायचा? OL. बट लोकंड और पोझिशन ऑफ OH ग्रुप रिटर्न बिफोर द सफिक्स OL. आणि OL च्या अगोदर त्याची पोझिशन लिहून काढायची. इफ डिफरंट अल्किल ग्रुप्स आर रिटर्न द नेम्स आर रिटर्न इन अल्फाबेटिकल ऑर्डर. जर दिलेल्या कंपाऊंड मध्ये वेगळ्या प्रकारचे अल्किल ग्रुप असतील तर त्याचं नाव अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचं. अँड इन गिवन कंपाऊंड्स द सेम अल्किल ग्रुप्स आर प्रेझेंट. पण दिलेल्या कंपाऊंड मध्ये जर सारखे अल्किल ग्रुप प्रेझेंट असतील तर त्याचं नाव कसं लिहिणार तुम्ही? डाय ट्रायचा यूज करून आपण लिहू शकतो. राहील लक्षात. मग याच्यामध्ये काय एक्झाम्पल आपल्याला पाहिजे? फक्त एकच गोष्ट लक्षात राहू द्या की मोनोहायड्रिक अल्कोहोलचं आयुपॅसी नेम आपण कोणत्या फॉर्म मध्ये लिहिणार? अल्कॅनॉल फॉर्म मध्ये लिहिणार आहोत. समजा पहिलं एक्झाम्पल तुम्हाला दिलं.
CH3OH. किती कार्बन दिसतो? एकच कार्बन आहे, म्हणजे पॅरेंट नेम काय आहे? मिथेन. मिथेन मधला ई हा वर्ड कशाने रिप्लेस करायचा? OL ने, म्हणजे काय तयार होईल? मिथॅनॉल. दुसरा कंपाऊंड आहे CH3CH2OH. किती कार्बन दिसतात इथं? 2. पॅरेंट नेम काय आहे? इथेन. इथेन मधला ई वर्ड कशाने रिप्लेस करायचा? OL ने, म्हणजे काय नाव तयार होईल? इथॅनॉल. तिसरा स्ट्रक्चर आहे CH3CH2 आणि OH. समजा नंबरिंग दिली, आता 2 पेक्षा जास्त आहेत म्हणून. किती कार्बन आहेत? 3. पॅरेंट नेम काय झालं? प्रोपेन. प्रोपेन मधला ई हा वर्ड आपल्याला रिप्लेस करायचा कशाने? OL नी. पण OH किती नंबर कार्बन अटॅच आहे? 1 नंबरला, म्हणजे प्रोपेन 1 OL. काय नाव तयार झालं? प्रोपेन 1 OL. नंतर हाच कंपाऊंड मी सेकंडरी फॉर्म मध्ये लिहून घेतो. इकडून नंबरिंग दिली तर 2 नंबरला OH येतो, इकडून नंबरिंग दिली तरी 2 नंबरला येतो, म्हणजे सेम कंडिशन आहे. पण दिलेल्या कंपाऊंड मध्ये कार्बन किती आहेत? नंबर दिलेले 3. म्हणजे पॅरेंट नेम काय झालं? प्रोपेन. प्रोपेन मधला ई हा वर्ड कशाने रिप्लेस करायचा? OL ने. OH किती कार्बनला आहे? 2 नंबरला, म्हणून त्याच्या अगोदर लिहायचं. काय नाव तयार झालं? प्रोपेन 2 OH. त्यानंतर नेक्स्ट कंपाऊंड आहे CH3CH2 आणि OH. किती कार्बन आहे तिथं? 4. 1 2 3 आणि 4. 4 कार्बन आहेत, म्हणजे पॅरेंट नेम काय झालं? ब्युटेन. ब्युटेन मधला ई कशाने रिप्लेस करायचा? OL ने. किती नंबरला अटॅच आहे? 1 नंबरला, म्हणजे काय नाव तयार झालं? ब्युटेन 1 OL. कारण OH किती कार्बनला अटॅच आहे? 1 नंबरला, बरोबर. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये आपण पाहू शकतो सेकंडरी फॉर्म मध्ये CH3CHOH, CH2 आणि CH3. इकडून नंबरिंग दिली तर 3 नंबरला OH येतो, आणि या साइड कडून नंबरिंग दिली तर 2 नंबरला येतो, म्हणजे लोएस्ट लोकन कोणता आला इथं? 2. किती कार्बनला नंबरिंग दिली मी? 4. म्हणजे पॅरेंट नेम काय झालं? ब्युटेन. ब्युटेन मधला ई हा वर्ड कशाने रिप्लेस करायचा? OL ने, कारण OH किती नंबरला आहे? 2 नंबरला, म्हणजे काय नाव तयार झालं? ब्युटेन 2 OL. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही CH3CH2OH. इकडून जर नंबरिंग दिली तर 1 2 आणि 3. किती कार्बनला नंबरिंग दिलेलं आपण? 3 कार्बनला. पण अप किंवा डाऊनला एक अल्किल ग्रुप आहे. असं अल्किल ग्रुप असेल तर त्याला आपण ब्रँचिंग म्हणतो. पण एखादी ब्रँचिंग किंवा अल्किल ग्रुप जर प्रेझेंट असेल तर त्याची पोझिशन आणि नाव पहिल्यांदा लिहिलं जातं, आणि शेवटी पॅरेंट अल्केनचं आपण नाव लिहितो. किती नंबरला मिथिल ग्रुप अटॅच आहे? 2 नंबरला. किती कार्बनला नंबरिंग दिली? 3 कार्बनला, म्हणजे पॅरेंट नेम काय झालं? प्रोपेन. प्रोपेन मधला ई हा वर्ड कशाने रिप्लेस करायचा? OL ने. किती नंबरला OH अटॅच आहे? 1 नंबरला, म्हणजे काय येईल? प्रोपेन 1 OL. म्हणजे काय नाव तयार झालं? 2 मिथाइल प्रोपेन 1 OH. आता समजा तुम्हाला नेक्स्ट एक्झाम्पल माहित असेल, थोडंसं रब करतो मी. समजा इथे दिलेलं आहे निओपेंटिल अल्कोहोल. याचं आपल्याला IUPAC नेम लिहायचं. कशाचं? निओपेंटिल अल्कोहोलचं आपल्याला IUPAC नेम लिहायचंय. पहा, पण निओपेंटिल अल्कोहोलचं नाव द्यायचं. इकडून जर नंबरिंग दिली तर 1 2 आणि 3. 2 नंबरला 2 मिथिल ग्रुप आहे, म्हणजे काय येईल? 2,2. 2 आहेत म्हणून डाय. कोणते? मिथिल. किती कार्बनला नंबरिंग दिली? 3. म्हणजे पॅरेंट नेम काय झालं? प्रोपेन. प्रोपेन मधला ई कशाने रिप्लेस केला? OL ने. किती नंबरला अटॅच आहे? 1 नंबरला, म्हणजे काय नाव तयार झालं? 2,2 डाय मिथिल प्रोपेन 1 OH. त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल पाहू आपण CH3CCH3 आणि OH. जर या स्ट्रक्चरला जर आपण थोडंसं क्रॉस करून लिहिलं, चेंज करून, तर असं लिहू शकतो CH3 आणि OH. याला जर नंबरिंग दिली तर 1 2 आणि 3 येईल. ब्रँचिंग मध्ये वरती एक मिथिल आहे, खाली OH आहे, म्हणजे काय येईल? 2 मिथाइल. किती कार्बनला नंबरिंग दिली? 3. म्हणजे पॅरेंट नेम काय आलं? प्रोपेन. ई हा OL ने रिप्लेस करायचा. किती नंबरला आहे? 2 नंबरला, म्हणजे काय नाव तयार झालं? 2 मिथाइल प्रोपेन 2 OL.
तर अशा प्रकारे आपण याचं नॉमेनकल्चर लिहून घेऊ शकतो. जे आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कॉमन नेम माहीत झालं, जे की कॉमन नेम आपण अल्किल अल्कोहोल फॉर्ममध्ये लिहितो. त्यानंतर कार्बिनॉल सिस्टीम माहीत झाले, ज्याच्यामध्ये आपण मिथिल अल्कोहोलचा डेरिव्हेटिव्ह असं कन्सिडर केलेलं आहे. आणि आयुपेसी नेम आपण कशा फॉर्ममध्ये येतो, अल्कॅनॉल फॉर्ममध्ये. थँक्यू.